सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार आणि यूट्यूबवर खरंच पूर्ण फॅमिलीचं खरंच आहे स्वागत. सांगायला आनंद वाटतो की तुम्ही छान छान कमेंट्स करत आहात आणि खूप छान साथ देत आहात. खरं तर आपले व्हिडिओ बघत आहात. खूप छान वाटते आणि खरंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि सांगावंसं एक वाटते की जेव्हा आपण काहीतरी एक चांगलं काम करत असतो तेव्हा अर्थातच आपल्यासाठी नक्कीच कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. पण त्यावेळेला ते आपल्याला माहीत नसतं. मी हा विचार कधीच मनात आणला नाही की मी काहीतरी केल्यावर मला काहीतरी भेटेल. पण मला एका दिवसाला एक चांगलं काम द्यायचं होतं. जसं मला जमेल तसं, फार मोठं असं नाही. पण मला कुणासाठी मदत करता येईल का, मला कुणाचा छोटासा एखादा प्रश्न माझ्याच्याने सोडवेल का, हे माझं खरं हे होतं. आणि असं हे एक दररोज एक छोटंसं काम करत करत प्रवास आज 25 वर्ष मी करत आहे. आणि त्या 25 वर्षामध्ये खूप छान छान असे अनुभव आहेत. तर वाईटही म्हणता येतील, वाईटही अनुभव आले. पण आपल्याला वाईट रस्त्यालाही जायचं नाही, वाईट मार्गालाही जायचं नाही, वाईट विषयाकडे सुद्धा जायचं नाही आहे. त्यामुळे मी कधीच त्या विषयाचा पुन्हा विचार देखील केला नाही. मला एक शिकायला संधी भेटली असं मी समजून जाते. आणि म्हणजे माझं चुकलं का, म्हणजे मी खरंच त्या व्यक्तीची मदत करायला नको होती का, मी तर चांगल्या भावनेने मदत केली किंवा त्या व्यक्तीने गैरफायदा घेतला किंवा तर तो विषय मी तिथल्या तिथेच सोडून देते. तो विषय काही मी पुन्हा घेत नाही. त्याच्यामुळे मला काही फारसा फरक पडत नाही. पुन्हा नवीन विषय काम सुरू होतं. जो चुकला आहे त्याच्यावरती हिशोब असतो. आपण काही हिशोब करायची गरज नाही. परमेश्वराची लेकरं आपण आहोत आणि परमेश्वर नक्कीच आपल्याला न्याय देतो. तर माझं काम आजपर्यंत चाललं आहे ते म्हणाल तर पहिलं तर आपल्या फॅमिलीचा फुल सपोर्ट. कारण मुलांनी ते बघितलं आणि काही वेळ आमच्यावर देखील आली. जशी की समाजावर येते. आज मी समाजाच्या जेव्हा खरंच कारणी पडते. फार छोटासा खारीचा वाटा आहे माझा, मी फार मोठा वाटा म्हणणार नाही. आणि जेव्हा माझ्यावर वेळ येते तेव्हा मग आम्हाला कळून चुकतं की नाही, आपण जेव्हा बाहेर पडतो तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला देखील भेटतात. आणि मग त्याच गोष्टीचा उपयोग आम्हाला आमच्या फॅमिलीसाठी देखील होतो. त्याच्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता किंवा ते धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता मग मुलांमध्ये असेल किंवा आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये असेल, आम्ही मिळून निर्णय घेतो. सर्वांच्या विचाराने निर्णय घेतो. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. कधी कधी जर प्रसंग तसा असेल तर मिळून जेव्हा सोडवला जातो तेव्हा तो पटकन सुटतो आणि त्याच्यातून पटकन शंकाचं निरसन होतं आणि तो विषय मार्गी लागला जातो. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे. आणि ही जर्नी अशी चालू राहणार आहे. आपली सोबत हवी आहे. आपल्यासोबत मी नक्की आपलं डेली रूटीन शेअर करत आहे जसं जमेल तसं. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की या बायकाच्या यूट्यूबर आहेत, खरंच यांचा संसार ह्या बघून म्हणजे बघतात की नाही, पहिली शंका त्याची ती असते की ह्या फक्त फोनवरच असतात का. तर खरंच यूट्यूब फॅमिलीला असो किंवा त्याच्या शंका पडणाऱ्या व्यक्तींना माझा आज छोटासा मेसेज असेल त्या दादाताईंना की असं काही नाही आहे. फार हॅप्पी जर्नी असते आमची यूट्यूबवरची. की मुलं, फॅमिली, रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कल आणि छोटंसं आमचं डेली रुटीन, असं सगळं काही बघून आम्ही आणि यूट्यूब फॅमिली असं आम्ही सगळं कवर करत असतो. खूप छान जर्नी सुरू आहे. मनात कुठली शंका आणू नका. खरं तर आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला साथ द्या. काही छोटे दादा असतील, काही मोठे दादा असतील, त्यांना विनंती आहे